नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। पनवेल तालुक्यातील ओवळे गावाच्या हद्दीत 12 मार्च रोजी आयोजित बैलगाडा शर्यतीत राणादरम्यान काही व्यक्तींनी दगडफेक सोबतच गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला होता। या घटनेचा पनवेल शहर पोलिसांनी तब्बल 3 दिवस अथक तपास केला। या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी दिनांक 15 मार्च रोजी बैलगाडा मालक राहुल पाटील याच्यावर अटकेची धडक कारवाई करत त्याच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याप्रकरणी कलम 3/25 नुसार गुन्हा दाखल केला होता। या प्रकरणात राहुल पाटीलला आज दिनांक 17 मार्च रोजी पुन्हा कोर्टात हजर केलं असता राहुलला दिलासा देण्यास माननीय पनवेल कोर्टानं नकार दिलाय। राहुल पाटीलला पनवेल कोर्टानं जामीन नामंजूर केलाय। रविवार दिनांक 17 मार्च रोजी माननीय न्यायमूर्ती DM वाघमारे साहेब यांच्या न्यायालयानं राहुल पाटीलचा जामीन फेटाळला। त्यामुळे राहुल पाटीलच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे, तर त्याचे चाहते आणि समर्थकांचा देखील मोठा हिरेमोड झालाय। राहुल पाटीलची पोलीस कोठडी सोमवार दिनांक 18 मार्च पर्यंत तर इतर 3 आरोपींना 20 मार्च पर्यंत वाढवण्यात आली आहे। या प्रकरणात सरकार पक्षातर्फे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमोल चौगुले यांनी तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट वसीम शेख यांनी काम पाहिलं। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।